एकेकाळी दोन मित्र होते. एक खूप धार्मिक आणि सदाचारी होता, जो रोज देवाची पूजा करायचा. दुसरा मित्र नास्तिक आणि व्यसनी होता, ज्याला देवावर विश्वास नव्हता. एके दिवशी ते दोघे बाजारात जात असताना त्या व्यसनी आणि नास्तिक मित्राला वाटेत सोन्याच्या मोहरांनी भरलेली एक पिशवी सापडली. त्याला खूप आनंद झाला. तो आपल्या धार्मिक मित्राला हिणवू लागला, "बघ, मी देवाला मानत नाही तरीही मला सोनं मिळालं, आणि तू दिवसभर देवाचं नाव घेतोस तरीही तू गरीबच आहेस." त्याच दिवशी तो धार्मिक मित्र मंदिरात दर्शनासाठी जात असताना पायरीवर त्याचा पाय घसरला आणि त्याला खूप मोठी जखम झाली. त्याच्या पायातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. तो वेदनेने विव्हरू लागला. त्याच्या मनात क्षणभर विचार आला, "मी देवाची इतकी भक्ती करतो तरीही मला हे दुःख का मिळाले, आणि जो पाप करतो त्याला धन मिळाले." तेव्हा त्या भक्ताला एका साधूच्या रूपाने, जे साक्षात श्रीपादांचे रूप होते, ते जवळ आले आणि त्याला म्हणाले, "बाळा, गोंधळून जाऊ नकोस. तुझ्या प्रारब्धा